गुजरातमध्ये सापुतारा जाताना एक कॅम्प साईट भेटली आम्हाला. खूप सुंदर आहे बघा, खूपच सुंदर आहे. या ठिकाणी इतकं सुंदर व्ह्यू आहे ना. जर तुम्ही पावसाळ्यात जर आले, आता तर मी भर उन्हाळ्यात आहे, मे महिन्यामध्ये. मेची आज कदाचित 22-23 तारीख असेल. खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही भारतात आहेत की दुसऱ्या देशात काही वेळेस विसरून जाल तुम्ही. की छान कॅम्प साईट या ठिकाणी बनवलेली आहे. पुढे जाऊन गाड्या लावण्यासाठी पण ठिकाण ठेवलेलं आहे. वॉटर इरिगेशन या ठिकाणी करतायत आणि खूप सुंदर अशी कॅम्प साईट या ठिकाणी बनवलेली. तर इथं या, मी लोकेशन टाकून ठेवतो रीलमध्ये. हे बघा, खूप सुंदर, खूप सुंदर. तर तुम्हाला एक मिनटं गाडी दाबून किती सुंदर इरिगेशन. प्लॅटून्स बघा, तिकडं म्हशी वगैरे हे करतायत. खूप छान असे बांबूचं ठिकाणी जी झाडं आहेत. हे गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटने डेव्हलप केलेली जागा आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण डेव्हलप केलं असतं थोडंसं, तर आज आम्ही गुजरातमध्ये आलो नसतो. किती सुंदर झाड आहेत बघा. अत्यंत छान असा व्ह्यू या ठिकाणी आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातलं 2 नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु फक्त काही सिलेक्टेड लोकांसाठीच आहे. मला आता काय एवढं विशेष वाटलं नाही इथे येणं, पण इथं जे डेव्हलपमेंट आणि इथं जे जतन केलेलं आहे निसर्गाचं, हे बघून मला खूप आनंद झाला. हे बघा, हे झाड किती सुंदर आहे, व्हाईट कलरचं. या झाडाचं नाव जर कोणाला कळलं तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ही सुंदर नदी, आमची एक टीम पुढे दगडं फेकते. या म्हशी, हे ह्याच गोष्टीसाठी मी बऱ्याच ठिकाणी फिरत राहतो. किती सुंदर ठिकाण आहे, खूपच. रील बनवण्यापेक्षा मला वाटतं की एक छोटासा व्हिडिओ बनवून ठेवावा. किती सुंदर झालं आहे. आणि हे नंदुरबारपासून फक्त आणि फक्त आता किती किलोमीटर आलेलो आहे मी? 138 किलोमीटर. फक्त 138 किलोमीटरवरती इतकं सुंदर ठिकाण आहे. ते तर मी गुजरात मार्गे आलो, त्यामुळे 138 म्हणजे नंदुरबारवरून मग उच्चल मार्गे मी आलो, म्हणून 138 किलोमीटर झालं. पण जर तुम्ही याच्या मार्गे जर आले, नवापूर मार्गे, तर खूपच जवळ आहे हे लोकेशन. आणि मला तरी वाटतं सर्वांनी यावं. गुजरात गव्हर्नमेंट सर्वांसाठी कॅम्प साईट ओपन करतायत, खूप छान काम करतायत. आपण पण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आपल्या इथं महाराष्ट्रातलं फॉरेस्ट डिपार्टमेंट कदाचित कॅम्प साईट कधी ओपन करेल, मला नाही वाटत की कुठे कॅम्प साईट असेल असं. कारण काही कुठल्या पण प्रकारचं आतापर्यंत काय पब्लिकेशन केलेलं असेल किंवा काय. पण गुजरातमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि तिथं येऊन तुम्ही भेट देऊ शकता. खूप मस्त आहे. बघा एकदा पण पुन्हा बघा. हे मोठ्या भावाची गाडी आहे आणि 2 जण आहोत. छान असा व्ह्यू आहे.
खूपच छान. कॅम्पसाईटला ॲक्च्युली मी असं ऐकलं की वरती जावं लागतं थोडं एक राऊंड मारून, पण आम्हाला जायचं नाही आहे. आम्ही पुढच्या साईटला जाणार आहेत आता टेंट हाऊसला. त्याच्यामुळे कॅम्पसाईटला आम्हाला काय हॉल्ट करायचं नव्हतं, म्हणून आम्ही इथं थांबलो होतो. तर आम्हाला माझ्या मित्राने सांगितलं की कॅम्पसाईट एक चक्कर मारून या. आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली टेंट हाऊसला. त्याच्यामुळे मी जास्त वेळ इथं काही थांबणार नाही. मी तुम्हाला टेंट हाऊस पण छान दाखवतो. ओके, बाय बाय.